ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूपच वेगळ्या वळणावरती आता सुरू आहे. मध्येच आता मधुभाऊंवरती हल्ला करणारा माणूस आता इकडे आलेला आहे आणि मधुभाऊंवरती हल्ला करणाऱ्या माणसाला आता पोलीस आणि अर्जुन या सगळ्यांनी पकडलंय आणि खरं तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता इकडे सगळा कच्चा चिठ्ठा त्याचा आता खोलत त्याला इकडे सगळ्यांनी पकडून ठेवलंय आणि त्यानंतर त्याने जे काही सत्य सांगितलंय त्यामुळे मात्र आता इकडे अर्जुन, सायली सगळेच हादरलेले आहेत. इतकंच नाहीये, तर आता फक्त मधुभाऊंना मारण्याचा हेतू काय होता हे ज्या वेळेला समोर आलंय आणि त्या वेळेला सगळ्यांना धक्का बसलेला आहे. इतकंच नाहीये, तर आता इकडे सचिनची मदत मागायला आलेल्या प्रियाचा सचिनने उलटाच गेम केलेला आहे. कसा केलाय आणि सायलीने ज्या वेळेला त्या माणसाला पाहिलंय, सायलीने त्याला ओळखलेला आहे. आता कोण आहे हा माणूस ज्याला सायली ओळखते आणि सायली या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे मधुभाऊंच्या जीवाला धोका पोचवणाऱ्या माणसाचा हेतू काय हे सुद्धा सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला आणत आहे, त्यावेळेला नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहू. इकडे आता मधुभाऊ सायलीला काही सांगणार तितक्यात आपण पाहिलंय की कुसुम आणि इकडे आता अर्जुन आलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे मधुभाऊ काही बोलतायत हे सायलीला कळत नाहीये की नक्की आता मधुभाऊ आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच वेळेला हे दोघं आलेत आणि त्याच वेळेला डॉक्टर आणि नर्स इकडे नर्सने डॉक्टरांचा निरोप घेऊन आलेली आहे. नर्स सांगते की तुम्हाला सगळ्यांना डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवले डिस्कशन करण्यासाठी. सगळेजण आता केबिनमध्ये जा आणि आता डिस्कशन करून घ्या. डॉक्टर आता मधुभाऊंच्या तब्येतीच्या बद्दल तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी बोलवत आहेत. असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण डॉक्टरांकडे गेलेले आहेत. बरं, ज्या वेळेला कुसुमताई, सायली आणि अर्जुन हे तिघही जण ज्या वेळेला डॉक्टरांकडे जात आहेत आणि त्याच वेळेला ह्या दोघांची भांडणं काही संपतच नाही आहेत. म्हणजे आता इकडे सायली सांगायला लागते, कुसुमताई अगं सगळं झालंय तरी पण तुमच्या दोघांची भांडणं काही संपतच नाहीयेत. तुम्ही दोघं जण एकमेकांच्या आता मात्र कुत्र्या आणि मांजरीसारखे भांडत बसता. आणि यावरती अर्जुन म्हणतो, कोण कुत्रा आणि कोण मांजर? यावरती सायली आता म्हणते, धन्य झाली तुमच्या दोघांची, मला आता काही बोलायचं नाहीये. तितक्यात नर्स पुन्हा आलेली आहे आणि नर्स आता सांगायला लागते की लवकरात लवकर डॉक्टरांनी तुम्हाला आता बोलवलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेच सायली म्हणते चला. आणि त्याच वेळेला आपण पाहिले की डॉक्टरांचा वेश घेऊन आता तो माणूस आलेला आहे जो मधुभाऊंच्या जीवावरती उठलेला आहे. मधुभाऊंच्या जीवावरती उठलेला माणूस तिकडे येतो आणि त्यानंतर तो मधुभाऊंच्या तोंडाला जे काही मास्क लावलेलं आहे ते मास्क आता काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या वेळेला मधुभाऊंच्या तोंडाला लावलेलं मास्क तो काढतोय, मधुभाऊंना श्वास घ्यायला खूपच त्रास होतोय आणि त्यानंतर तो माणूस त्यांना आता तिथेच तडफडत ठेवून निघून गेलेला आहे. बरं, तो इकडे आता प्रियाने विचार केलेला आहे की ते काही नाहीये, मी आत्ताच्या आत्ता सचिनला बोलवते, तो एकमेव व्यक्ती आहे जो आता मला मदत करू शकतो. आणि ही बातमी, मला मदत म्हणजे काय, ही बातमी फक्त आणि फक्त घरच्यांच्या पर्यंत पोहोचवायची आहे, बस, बाकी काहीच नाहीये. असा विचार करत तर ती विचार करते, नाही काहीही झालं तरी मला आता भेट घेतलीच पाहिजे सचिनची, कारण मी सचिनच्या पडत्या काळात त्याची मदत केले आणि त्यामुळे त्याला माझी मदत करायलाच पाहिजे, असा विचार ती आता करत आहे. आणि त्यानंतर मग आता प्रिया लगेचच इकडे एका हवालदारामार्फत सचिनला फोन लावते. फोन लावल्यावर ती सचिन आता विचार करतोय, ठीक आहे, आता ही प्रिया, या प्रियाला 100% माझी मदत लागणार आहे आणि ही मदत मी तिला करणार, पण फुकट तिला कोणतीही मदत मी करणार नाही म्हणजे नाही. कारण काहीही झालं तरी आता फुकटच्या कामाला कधीच काही व्हॅल्यू नसते ना. आता माझ्या हातात हुकमाचा एक्का आहे. याच प्रियाचा वापर करून मी आता या सगळ्यामध्ये तिला अशा पद्धतीने धडा शिकवेन ना की आता म्हणजे सुभेदारांना असा धडा शिकवेन ना की त्यानंतर मग आता सुभेदार या सगळ्यामध्ये काहीच करू शकणार नाहीयेत. आणि म्हणून तो प्रियाला भेटायला निघा. आता अर्जुन आणि सायली इकडे डॉक्टरांना भेटायला आलेले आहेत. ज्या वेळेला अर्जुन आणि सायली हे डॉक्टरांना भेटायला येतात आणि त्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात की हे बघा, म्हणजे तुमचा पेशंट आहे ना हळूहळू चांगला रिस्पॉन्ड करायला लागलेला आहे, पण तरी सुद्धा जर का तब्येतीमध्ये सुधारणा व्हायची असेल ना तर अजूनही काही गोष्टी त्यांच्यासाठी करायला पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे,
सतत इकडे आलं पाहिजे आणि त्यांना जुन्या गोष्टी जर का आता तुम्ही आठवण करून दिलीत तर कदाचित त्या या सगळ्यामध्ये पेशंट तुमचा बरा व्हायला नक्कीच मदत होईल. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, "हो, खरं तर आमचं या सगळ्यामध्ये खूप दुर्लक्ष झालं. आम्ही आता मधुभाऊंची भेट घेण्यामध्ये खरंच खूप आता कमी पडलो आणि आता ते सगळं आम्ही इकडे आत्ता निस्तरणार आहोत आणि दर 1 दिवस आड मी येत जाईन, कुसुमताई येत जाईल आणि आता अर्जुन सर तुम्ही सुद्धा येत जा." यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, "हो बायको, तू चिंता करू नकोस. आपण सगळेच जण आलटून-पालटून मधुभाऊंना भेटायला येत जाऊया." बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे नर्स आलेली आहे आणि नर्स म्हणते काहीतरी गडबड आहे आणि यावरती डॉक्टर म्हणतात काय काय झालं आणि त्यावरती नर्स आता सांगायला लागते, "मी ज्या वेळेला मधुकर पाटील यांच्या रूममध्ये गेले होते ना आणि तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडाचा मास्क कोणीतरी काढला होता." म्हणजे आता अर्जुन सांगतो, "कसं शक्य आहे? आम्ही सगळेजण ज्या वेळेला तिकडे आता आलो त्यावेळेला त्यांच्या तोंडाचा मास्क होता, व्यवस्थित होता." यावरती ती म्हणते, "नाही, पण मी गेले तेव्हा पाहिलं की तोंडाचा मास्क तर काढलेला होता आणि त्यांना श्वास घ्यायला सुद्धा खूप त्रास होत होता." आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच नर्स इकडे बोलायला लागते आणि त्यानंतर नर्स सांगायला लागते की लवकरात लवकर चला तुम्ही तिकडे आणि त्यावरती ती सांगते, "मी सध्या तरी त्यांना आता मास्क लावलेलं आहे, पण कुणीतरी हे सगळं मुद्दाम केलंय." यावरती अर्जुन म्हणतो, "कोण आहे जो मधुभाऊंच्या जीवावरती आणि त्यानंतर सायली आता बोलायला लागते, "कोण मधुभाऊंच्या जीवावरती उठले मला खरंच काही कळत नाहीये." आणि अर्जुन म्हणतो, "आत्ताच्या आत्ता सीसीटीव्ही फुटेज सगळे बघा. ज्या वेळेला सीसीटीव्ही फुटेज आता पाहाल त्याच वेळेला मला आता सगळं समजेल." असं म्हटल्यावर तिकडे आता डॉक्टर आणि पोलिसांना सावंत इन्स्पेक्टरना अर्जुनने बोलवलेलं आहे आणि त्यानंतर सगळेच जण आता सीसीटीव्ही कॅमेरा पाहत आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आता इकडे सगळेच जण पाहत आहेत आणि ते म्हणजे इकडे आता त्यांना दिसलेला आहे तो माणूस आणि अर्जुन सांगतोय, "कोण आहे हा माणूस?" म्हणजे आता हा तुमचे डॉक्टर आहे का स्टाफ मधले? यावरती डॉक्टर सांगायला लागतात, "नाही नाही, हा माणूस याला तर आम्ही ओळखत पण नाहीये. म्हणजे हा आता आमच्या इथे कंपाऊंडर पण नाहीये, कामाला पण कोणता नाहीये किंवा आमच्या स्टाफ मधला पण हा मेंबर नाहीये. हा इकडे का आलाय, कशासाठी आलाय, आम्हाला खरंच याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये." यावरती अर्जुन म्हणतो, "नाही, काहीतरी गडबड घोटाळा आहे. हा माणूस इकडे आलाय याचं कारण हा आता कोणत्या तरी याच्यामध्ये आता इकडे आपल्याला हे करायला म्हणजे मधुभाऊंना मारायला निघालाय." मधुभाऊंना मारायला निघालाय म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो, "ते काही नाहीये. सगळ्या हॉस्पिटलमध्ये कोणालाही बाहेर जाऊ देऊ नका." आता मात्र हा माणूस इकडे लपून विचार करतोय की मी बाहेर कसा काय हॉस्पिटलमधून पडू, म्हणजे जर का मला इथे कोणी पाहिलं तर आता खूपच मोठी गडबड होईल. बरं, तो सचिन आता प्रियाकडे आलेला आहे. सचिन प्रियाकडे आलाय आणि त्याच वेळेला सचिन आता सांगत आहे, "काय ग, मला माझी आठवण कशी काय तुला झाली?" यावरती प्रिया सांगते, "जास्त शहाणपणा करू नकोस. हे बघ, माझं आता तू एक काम करायचं आहे. मी प्रेग्नेंट आहे. ही न्यूज सुभेदारांच्या पर्यंत पोहोचवायची आहे." आणि त्यावरती तो म्हणतो, "माझं काय इथे, म्हणजे मी का ही न्यूज पोहोचवू? काय गरज पडले मला?" आणि यावरती ती सांगायला लागते, "ते काही मला माहित नाहीये. तू आता या सगळ्यामध्ये माझी मदत करायची आहे. मी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट जर का तू सुभेदारांपर्यंत पोहोचवलीस ना तर आता मी तुझी जी मदत करता येईल ती करेल." सचिन म्हणतो, "हट, तुझी मदत मला आता कशाला पाहिजे? तुझ्या मदतीची मला काही गरजच नाहीये. मुळातच जर का आता इकडे तू जेलमध्ये आहेस तर तू जेलमध्ये असून आता तू माझी कशी काय मदत करशील? तू माझी मदत करूच शकत नाहीयेस." आणि असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, "हे बघ, मला काही हे समजू नकोस. मला आता इकडे काही साधी समजू नकोस. काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये पूर्णपणे बर्बाद करू शकते. तुला मदत जशी केली ना तशी तुला बर्बाद करायला सुद्धा आता मला वेळ लागणार नाहीये." यावरती सचिन आता सांगायला लागतो, "तू काय ग मला बर्बाद करणार? बाद झालं. तुझं आता हे थोतांड बंद कर." यावरती ती सांगते, "हे बघ, तुला कधीही मदतीची ज्या वेळेला गरज पडेल ना तर मी तुला मदत करायला तयार आहे. एकदा एकदा तू माझी मदत कर." यावरती तो म्हणतो, "ठीक आहे, काय करायचंय काय सांग." यावरती ती सांगायला लागते, "हे बघ, तू आत्ताच्या आत्ता त्या कल्पीकडे जा आणि कल्पीला आता मी प्रेग्नेंट असल्याचं सांग." यावरती तो म्हणतो, "मी त्या घरामध्ये गेलो आणि ते लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील असं तुला खरंच वाटतंय? म्हणजे आता ते मला विश्वास ठेवून तुला इकडे हे करायला येतील? अगं, उलट मी ही न्यूज पोचवली तर ही न्यूज 100% खोटी आहे असं आता ते म्हणतील आणि त्यानंतर मग आता तुला काहीच उपयोग नाहीये माझा. म्हणून मी तुला सांगतोय, माझ्याकडून ही न्यूज नको पोचवूस." ती सांगते, "तू ऐक तरी, तू आता न्यूज पोचव तरी.
तू जर का पोचवलीस तर मी तुझं सगळी कामं करेन. सचिन आता सांगतो यापेक्षा एक बेटर आयडिया माझ्याकडे आहे. तुला माहिती आहे का? सायली प्रेग्नंट आहे आणि त्यावरती ती म्हणते, "काय? सायली प्रेग्नंट आहे?" आणि त्यावरती सचिन म्हणतो, "हे बघ, तुझी जी आयडिया आहे ना, यापेक्षा भन्नाट आयडिया माझ्याकडे आहे." आणि त्यावेळेला ती म्हणते, "काय आयडिया?" आता हे दोघं जण एकदम नीच पातळीवरती जाऊन आता घाणेरडं कारस्थान करायला निघालेले आहेत. दोघं जण आता मात्र डिस्कस करतायत. ते काय डिस्कस करतायत, कसं डिस्कस करतायत याबद्दल आपल्याला काही दाखवलं जात नाही. पण ज्या वेळेला त्या दोघांचं डिस्कशन झालंय, दोघांच्या चेहऱ्यावरती मात्र आता एक चांगलंच हसू आलेलं आहे. काहीही झालं तरी आता आपला प्लॅन वर्कआउट करायचा म्हणजे करायचा, असं म्हणत दोघांची हातमिळवणी झालेली आहे सुभेदारांच्या विरुद्ध. आणि त्यानंतर मग आता सध्या सगळीकडचं सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावरती तो पळून जाणारा माणूस असा दिसलाय. आणि तो पळून जाणारा माणूस दिसताच आता अर्जुन आणि सायली यांनी झडप घालत त्याला पकडण्याचं काम केलेलं आहे. तो आता तिकडून पळण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच वेळेला अर्जुन, सायली आणि आता सावंत इन्स्पेक्टर यांनी त्याच्यावरती चांगली झडप घातलेली आहे. झडप घालत आता इकडे तो कुठेही जाणार नाही याची चांगलीच खबरदारी घेण्यात आलेली आहे. त्याची खबरदारी घेतल्यावरती मात्र आता इकडे लगेचच तो पळण्याचा प्रयत्न करतोय. मला मला कशाला पकडलेत, मला कशाला पकडलेत यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर सांगायला लागतात, का मधुकर पाटलांच्या खोलीमध्ये गेला होतास? मधुकर पाटलांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आता मास्क काढण्याचा जो काही प्रयत्न केलास ना, त्याचसाठी तुला अटक करण्यात येत आहे, असं म्हणत आता इकडे पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. पण आता तो पोलिसांच्या तावडीतून सुटून बाहेर पडत असताना अर्जुन इकडे सांगायला लागतोय की काय चाललंय हे सगळं? बाद झालं. आत्ताच्या आत्ता खरं खरं सगळं काय ते बोल. आणि त्यानंतर कुणी पाठवलंय तुला? बोल लवकर. त्यावरती तो काही बोलायला मागत नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन बोलतोय, बोल, कुणी पाठवले तुला? आणि त्यावरती तो आता महाभयंकर खुलासा करतो, महिपत शिकरेनी. मला महिपत शिकरेनी पाठवले. आणि त्यानंतर अर्जुनला सगळं सत्य समजलेलं आहे. इकडे सायलीला कळत नाहीये की मी मधुभाऊंना भेटायला आले इतके दिवस, तर आता मधुभाऊंच्या जीवाला काही धोका नव्हता. पण पण अचानकपणे हे काय झालं की अचानकपणे मधुभाऊंच्या जीवाला हा असा धोका झाला. म्हणजे मी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते म्हणून हे सगळं घडलं. पण महिपत शिकरेने हे सगळं कळलंय. अर्जुन आता गप्प बसणार नाहीये. अर्जुन आता विचार करतो, काहीही झालं तरी या महिपत शिकरेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. बरं, तोपर्यंत इकडे आता अर्जुन महिपतला पकडण्यासाठी पोलिसांना घेऊन जाणार आहे. बरं, त्याच वेळेला इकडे आता या दोघांनी मात्र आता खूपच मोठा गेम केलाय. आणि या दोघांनी मात्र आता इकडे इकडे सायलीच्या बाळाच्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करायला सुरुवात केलेली आहे. आता हे कारस्थान काय असणार, यांचं कारस्थान यशस्वी होणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं सगळं कळणार आहे.